साहजिकच आहे, सध्या ज्याच्यावरून थैथयाट केला जातोय तो कांजूरमार्गचा विषय, मेट्रो कारशेड. मी अहंकारी आहे, जरूर माझ्या मुंबईबद्दल मी अहंकारी आहे, माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे. का नसावा अहंकारी? याचं कारण असं की आरे कारशेड जी आपण करणार होतो ती मेट्रो 3च्या लाईनसाठी, मेट्रो 3. आता त्याच्यामध्ये आरे कारशेडमध्ये किती जागा आपण घेतली होती किंवा त्याच्यासाठी प्रस्तावित होती, तर साधारणतः 30 हेक्टर. या 30 हेक्टरमध्ये 5 हेक्टरमध्ये ही झाडं लावणं किंवा तिथे घनदाट झाडं आहेत म्हणून आपण आज लेखी दिलेले आहे की ती जागा वापरणार नाही. आता ती जागा जर का वापरणार नाही तर ती जागा या प्रकल्पात घेतली कशाला आहे? म्हणजेच असं की 25 हेक्टरची जागा जिचं काम 2023 साली पूर्ण होणार, ती त्याच्यानंतर 2-5 वर्षामध्ये कमी पडणार. मग आपण म्हटलेलंच आहे 5 हेक्टर या प्रकल्पामध्ये, मग ती झाडं कापा, ती जागा घ्या. ती जागा घेतल्यानंतर पुन्हा 2031-35 पर्यंत ती जागा कमी पडणार, आणखीन घ्या. म्हणजे जंगल मारत 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 हे खतम करायचं आणि तिकडे फक्त एका लाईनसाठी आपण कार डेपो करायचा. बरं, हे करताना आणखीन एक प्रकार असतो ज्याला स्टेबलिंग लाईन म्हणतात. आता स्टेबलिंग लाईन म्हणजे काय? तर साधारणतः असं आहे की हे जे मार्ग आहेत, मेट्रोचा मार्ग आहे हा ठरलेला आहे, जसा रूळ असतात तसे ते मार्ग आहेत. त्याच्यावरती पीक आवर ज्याला म्हणतो, म्हणजे सकाळचा आणि संध्याकाळचा ऑफिसमधून घरून ऑफिसमध्ये जाण्याचा आणि संध्याकाळी ऑफिसमधून घरी जाण्याचा काळ, ह्या काळामध्ये आपल्याला अधिक लोकल्स जशा अधिक लागतात तशाच मेट्रोच्या कारसुद्धा किंवा त्या ट्रेनसुद्धा ह्या जास्त लागणार. पण इतर वेळेला जेव्हा आपल्याकडे ही गर्दी ओसरते आणि मग एवढ्या गाड्यांची आवश्यकता नसते, तेव्हा या गाड्या ह्या कुठेतरी पार्क कराव्या लागतात. त्याला स्टेबलिंग लाईन म्हणतात, की बाजूला नेणं आणि त्या गाड्या कमी करणं. जसजशी गर्दी वाढेल तशा त्या गाड्या पुन्हा त्या रूटमध्ये आणत जाणं. मला सुद्धा थोडासा धक्का बसला की पहिल्या प्रकल्पामध्ये या स्टेबलिंग लाईनचा कुठे प्रस्तावच नव्हता. कांजूरचं काय प्रकरण आहे? ही 30 हेक्टर वजा 5 हेक्टर म्हणजे 25 हेक्टर जागा आणि कांजूरची ही 40 हेक्टर जागा, म्हणजे सुरुवातच 25 आणि 40 एवढा फरक आहे. आणि जर का आपण पर्यावरणाच्या दृष्टीने पाहिलं तर आरेला जसं मी आपल्याला सांगितलं की 5 हेक्टरमध्ये आजही जंगल आहे आणि ती जागा आपण वापरणार नाही म्हणून आज लिहून घेतले, पण त्याच्यात प्रकल्पात घेतलेली आहे. तसं कांजूरला हे गवताळ सगळा प्रदेश आहे, किंबहुना मी म्हणेन ओसाड आहे. आणि कांजूरची जागा आपण एवढ्यासाठी घेतली की आरेला फक्त मेट्रो 3ची कारशेड होणार होती, कांजूरला मात्र 3, 4 आणि 6 ह्या 3 लाईन्सच्या कारशेड आपण तिकडे करू शकतो. काय फरक आहे की नाही आहे? जागेत फरक आहे, जागेच्या पर्यावरणात किंवा झाडी झुडपांमध्ये जंगलांमध्ये तो फरक आहे. एकाच लाईनसाठी कार डेपो होणार होता, मग त्याच्यानंतर 4 आणि 6 मध्ये त्याचं तुम्ही काय करणार होतात? मग आपण तिन्ही लाईनचे कार डेपो एकत्र करू शकतो. त्याच्यानंतर त्याही पलीकडे तिथे जे काही जंक्शन होईल तिथून मेट्रो 14 म्हणजे ती कुठपर्यंत जाणार? थेट अंबरनाथ बदलापूर. म्हणजे माझा अंबरनाथ बदलापूरचा जो काही नागरिक आहे, माता भगिनी आहेत, त्या इकडे आल्यानंतर एखादं स्टेशन बदलून ते अंधेरीपर्यंत जाऊ शकतात किंवा एखादं स्टेशन बदलून ते कुलाब्यापर्यंत येऊ शकतात. मग करायचं की नाही करायचं? आपण जर का विकास म्हणणार असू तर आरेमध्ये केलं तर पुढच्या 5 वर्षामध्ये हे कमी पडणार आणि कांजूरला केलं तर पुढच्या 50 ते 100 वर्षामध्ये आपण हे वापरू शकणार. तुम्ही निर्णय सांगा मला. जे आम्ही करतोय अहंकार आहे का उपयोग आहे? शेवटी माझं कर्तव्य आहे, मी राज्याचा मुख्यमंत्री म्हटल्यानंतर माझ्या राज्यासाठी, माझ्या जनतेच्या हितासाठी पुढच्या 5, 50, 100 वर्षासाठी जे उपयुक्त राहील ते करणं हे मी मुख्यमंत्री म्हणून करणार. ह्याच्यात चूक काय मी चूक करतोय?